हाय, गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. इथे बघा, झाला माझा टाईम. वाजले 4-5 वाजले की लवकर उठून आंघोळ वगैरे आवरून डब्बा बनवून डब्बा द्यावा लागतो. रोज डेलीचं रुटीन आहे. जसं घड्याळ रोज फिरते ना, तसं माझं रुटीन फिरतंय. तर नेहमीप्रमाणे वाजले 4, मी उठले 4 वाजता. ब्रश वगैरे झाला, आंघोळीला गेले, आंघोळ वगैरे झाली. आता म्हटलं जरा बॉडी लोशन वगैरे लावून घ्यावा. थंडीचे दिवस आहे ना, खूप हातपाय उलतील. तर बॉडी लोशन वगैरे लावून घेते आणि सर्वप्रथम देवाला म्हणजे दिवाबत्ती करते. मी सकाळी उठलं की आंघोळ झाली की देवाला दिवा लावते आणि उदबत्ती लावते, देवाचा आशीर्वाद घेते आणि मगच डब्याला सुरुवात करते. तर आणि ते माझं एक सिक्रेट सांगितलंच नाही मी तुम्हाला. मी साखरेचा चहा पित नाही. मला माझ्या मम्मीनं सांगितलेलं आहे की साखरेचा चहा नाही प्यायचा बाळा. तर हे बघा, मी लावलाय आधी दिवा. 2 लक्ष्मी आहे बरं का, एक मागच्या दिवाळीची आणि एक ह्या दिवाळीची. तर त्या लक्ष्मी पुढं मी मात्र दिवा लावते आणि थोडी धूप ही पण लावते. तर सांगण्याचं उद्दिष्ट हेच की माझी आई म्हणते साखरेचा चहा नाही प्यायचा. तर मी काय करते माहिती आहे का, थोडंसं कपभर पाणी टाकते, त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकते आणि बाकी काहीच टाकत नाही. आणि मग ते गूळ गरम करून उकळून मस्त हे बघा ब्लॅक टी सारखं असं गुळाचं पाणी पिते मी. आणि या तुम्ही पण गूळ पाणी प्यायला. नाही ब्लॅक टी प्यायला या बरं का, कारण ते गूळ पाणी म्हणायला जरा बरं वाटत नाही. तर हा आहे आयुर्वेदिक ब्लॅक टी. तर या तुम्ही पण घ्यायला, मी तर घेतलाय. आणि हे बघा काय बनवायची भाजी, गवारीच्या शेंगा. गवार सुक्कीच बनवायची म्हणूनच ती मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे, मूठभर शेंगदाणे टाकून त्याचा मसाला काढून घेतलाय. आणि म्हणजे लाईट वगैरे जाईन म्हणून मसाला काढून वगैरे घेतला. म्हटलं इकडं आधी ना पीठ मळून घेते, कारण पीठ मळून घेतलं ते भिजतं थोडा वेळ. मग मी गवारीच्या शेंगा टाकन. गवारीच्या शेंगा तिकडं टाकल्या आणि काय नाही, तेल टाकलं, तेलामध्ये ते मसाला काढलेला ते परतून घेतला. शेंगा टाकून दिल्या, मीठ मिरची हळद टाकली, मंद गॅसवर झाकून ठेवलं आणि इकडं लगेच चपात्या करून घेतल्या. चपात्या वगैरे बनवून झाल्या. आता भरते डब्बा भरल्यानंतर आता देते कोमलच्या पप्पाला, आणि कोमलचे पप्पा पण निघतात ते बघा, त्यांना पण झालाय उशीर. तर भेटूया नेक्स्ट